त्याच्या सत्यमेव जयते आधी झाली की सत्यमेव जयते गेली नाही, अगोदर झाली. सो सत्यमेव जयते सुद्धा हे झाले होते. एक तो तानाजी आणि माझाचा एक किस्सा आहे, तानाजी द अनसंग वॉरियर ह्या मूवीज आणि माझा. मीनवाईल मला मिलाप झवेरी जो डिरेक्टर आहे जो माझा चांगला मित्र आहे, तर त्यांच्याकडनं मला कॉल आला होता की देवा मला तुझी आणि जॉनची फाईट दाखवायची आहे, क्लायमॅक्स फाईट आहे, तर प्लीज तू हो बोल ना माझ्यासाठी. म्हटलं मी शक्यतो केमिओ करत नाही मिलापचा. ते बोलले नाही माझ्यासाठी करणार, जॉन बरोबर फाईट आहे, गाणं आहे तुझ्यावर. अरे वा. म्हटलं ठीक आहे चलो. सो मी त्यांच्यासाठी केलं आणि एक फार चांगलं झालं की जॉन इब्राहिम जो माझा आयडल आहे, सो जॉन सरांशी खूप चांगली ओळख झाली, कारण ते सुद्धा बायकर, मी सुद्धा बायकर, त्यांना बाईक्सबद्दल प्रेम, मला सुद्धा बाईक्सबद्दल प्रेम. सो आमचं इंटरॅक्शन खूप छान झालं. फाईट सिक्वेन्स होता. म्हणजे आम्ही इथे फाईट करायचो, कट झालं की परत येऊन आमच्या बाईक्सवर गप्पा सुरू व्हायच्या, अगदी हातात हात घेऊन वगैरे. राईट. कसं होता तो? सुपर. तो खूप जेंटल पर्सन आहे, खूप डेडिकेटेड पर्सन आहे, खूप हंबल आहे. पण तुम्ही खरी फाईट केलीत की बॉडी हे? नाही, आम्ही दोघांनी खरी फाईट केली. ॲब्सोल्युटली खरी फाईट होती, 4 दिवस. सो सत्यमेव जयते आणि ते करताना तानाजी द अनसंग वॉरियरचं पोस्टर मला बघायला मिळालं. ओम राऊत डिरेक्टर, ओम राऊत. आणि तोपर्यंत रोल नव्हता मिळाला. तेच सांगतो की त्यांनी पहिले पोस्टर हे केलं होतं. ते पोस्टर रिलीज झालं होतं. पोस्टर पहिलं जे पोस्टर ज्याच्यामध्ये अजय सर सुद्धा नीट असे दिसत नव्हते, एक सदृश्य अशी ती एक आकृती होती आणि वॉरियरची आकृती होती आणि खाली नाव होतं तानाजी द अनसंग वॉरियर. तर मला का कोण असतं, मी ओम सरांना मेसेज केला की मला एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची. ते बोले लगेच आहे प्लीज. ओम सरांच्या आधीपासून ओळख होती ओमची? ओम सरांची ओळख इन द सेन्स एकमेकाला माहीत होतं, पण भेट आमची तशी झाली नव्हती झाली. पण मला ओम सरांनी सांगितलं की त्यांच्या घरी जय मल्हार मालिका सगळ्यांना आवडायची. अजून सुद्धा आता सुद्धा परवा मी आईंना भेटलो तेव्हा सुद्धा त्या आठवणी त्या काढतात. सो आता कसं आहे, खूप मे बी त्यांचा मुलगा आहे अशाच आहे, आणि काम वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला माझ्यासाठी ओम सर इमोशन आहेत. मला ग्लिसरीन टाकायची आवश्यकता लागत नाही. मला ओम सरांचं माझ्याप्रती जी भावना आहे ना, ती मनात आली तरी सुद्धा माझे डोळे भरून येतात, किंवा इव्हन रेसिप्रोकेट सुद्धा होतात ते त्यांच्याकडनं. आम्ही भाऊ म्हणा, मित्र म्हणा, काय फार वेगळ्या लेवलचं आमचं रिलेशन आहे. सो कारण त्यांच्यामुळे आज मला तानाजी, आदिपुरुष, इव्हन रॉबिनहूड किंवा देवकीनंदन वासुदेवा म्हणजे टॉलिवूड हे मला त्यांच्यामुळे मिळालं, मी अगदी असं म्हणतो. सो मी मेसेज केला, मी त्यांना भेटायला गेलो की जेव्हा तानाजी मालुसरे यांनी देह ठेवला, साधारण 4 फेब्रुवारीच्या रात्री किंवा 5 फेब्रुवारीच्या पहाटे असं धरूया, एक 3 ते 5 पहाटे या दरम्यान शनिवार होता 1670 साली. 4ची रात्र, 5ची पहाट, 3 ते 5 ह्या दरम्यान शनिवार, अष्टमी, नवमी होती तेव्हा, नाही अष्टमी होती, ब्रह्ममुहूर्त. आणि माझा बर्थ डेट सेम आहे. 5 फेब्रुवारी पहाटे 4 वाजता, शनिवार, फक्त नवमी. सो ते एक अमेझिंग ते होतं, कारण मी त्याच्या अगोदर एक मालिका केली होती वीर शिवाजी, कलर्स हिंदीवर. सो तेव्हा मला तानाजी मालुसरे यांचं मला स्वरूप साकारायला मिळालं. सो तेव्हा मी तो अभ्यास केला, तेव्हा कळलं की तेव्हा त्यांनी देह ठेवला ती ह्या तारखेला. म्हणून मी हैराण झालो, अरे माझी बर्थ डेट आणि त्यांनी देह ठेवला हे सेम कसं. मग मी त्यांना सांगितलं, तर ते सुद्धा फॅसिनेट झाले त्या गोष्टीवरनं. सो त्याच्यावरनं मग तानाजी द अनसंग वॉरियर त्या प्रवासाची सुरुवात झाली. कशी झाली पण, म्हणजे तो रोल ॲक्च्युली हातात कसा पडला? काहीच मला माहित नाही, खरंच मला माहित नाही. काय बोलले ते? काही नाही, बस देव तू आजा, मला तू हवायस, दॅट्स इट. म्हटलं मी तुमच्यासाठी रेडी आहे. पण तो सूर्याजीचा रोल कसा मिळाला? पहिले मला त्यांनी ना, कसं झालं, त्यांना ऑडिशन वगैरे झाली असेल? नाही ना, मी तेच सांगतो. मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं हे की अक्षरशः देवयानीची सुद्धा ऑडिशन फक्त कॉस्ट्युम आणि मी उभा राहिलो कॅमेरासमोर, बस दॅट्स इट. इवन जय मल्हारच्या याच्यामध्ये सुद्धा जी ऑडिशन झाली ती ऑडिशन झाली पण नाही, मला पूर्ण डायलॉग सुद्धा बोलू दिला नाही. आणि पुढच्या ह्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये मी कुठलीच ऑडिशन दिली नाही. पण ओम बरोबर पूर्वी काम केलंच नव्हतं ना? नाही, पण त्यांनी तेच म्हणून म्हटलं, त्यांनी माझं काम बघितलं होतं, पण मी खरंच त्या माणसाला एवढं मानतो की त्या माणसाने माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला, म्हणून त्यांनी मला सूर्याजी मालुसरे साकारायला दिले, त्यांनी मला मारुती राया माझा साकारायला दिला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.